हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत आणि एकदम चविष्ट अशी हुलग्याच्या डाळीची आमटी कशी करायची ते पाहणार आहे। काही ठिकाणी याला काळा पावटा म्हणतात, काही ठिकाणी काळा घेवडा म्हणतात। आपण ह्या हुलग्याच्या डाळीची आमटी झटपट आणि मस्त अशी बनवलेली आहे। एकदम चविष्ट आणि सोप्या पद्धतीने आपण ही डाळीची आमटी बनवलेली आहे। मस्त होते बघा, झणझणीत गावरान पद्धतीने ही आपण आमटी केलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल, एकदम मस्त अशी झालेली आहे। भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत मस्त लागते। नक्की एकदा या पद्धतीने झटपट बनणारी तुम्ही ही आमटी करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी काळ्या हुलग्याची डाळ किंवा इथे मी घेतलेली आहे। आता ही आपण शिजत घालणार आहे, त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। छान अशी डाळ पटकन शिजते आणि या डाळीची आमटी मस्त लागते। ते पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये डाळ घालून घेऊया आणि याला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम फ्लेमवर। इथे त्या शिट्ट्या होत आहेत, डाळ शिजते तोवर आपण वाटण बनवून घेऊया। त्यासाठी इथे थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं कोथिंबीर घालून हे छान वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे बघा, वाटण आपलं तयार झालेलं आहे। डाळ पण आपली 4 शिट्ट्या करून मी छान शिजवून घेतलेली आहे। मस्त अशी जी दाटसर भाजी छान लागते बघा आमटी। आता डाळ आपली छान शिजलेली आहे। आता आपण फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये मी 1 पळी होईल एवढं तेल घालून घेते। इथे बघू शकताय, तेल मी घालून घेतलेलं आहे। आता तेल थोडं गरम झालं की यामध्ये बघा थोडेसे मी जिरे घालून घेते। जिरे घातलेले आहेत, जिरे छान असे फुललेले आहेत। आता थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी छान फुलली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हे छान असं मी कढीपत्ता परतून घेतलेला आहे। त्यानंतरच वाटण घातलेलं आहे। वाटण आपण चांगलं परतून घ्यायचं। इथे बघा, सगळं वाटण घातलेलं आहे आणि वाटण मी चांगलं परतून घेते। इथे वाटण आपण 2-3 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत 2-3 मिनटं छान असं सतत हलवत परतून घ्यायचं। इथे बघा, वाटण आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मसाला घालून घेऊया आपण। इथे मी 2 चमचे घरगुती आपलं लाल तिखट असतं ते घालून घेते। मी 2 चमचे घातलेलं आहे। तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला, बाकी काही मसाले घालणार नाही, फक्त मी लाल तिखट घालणार आहे। लाल तिखट वाटणासोबत असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये, थोडंसं यामध्ये घालायचं आणि हा मसाला आपण 2 मिनटं यामध्ये शिजवून घ्यायचं चांगलं, म्हणजे छान भाजी चविष्ट होते। इथे बघू शकताय, इथे चांगलं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, कारण आपण वाटणामध्ये पण घातली होती। थोडीशी फोडणीमध्ये घालायची, छान चव लागते। मिक्स करून घेते आणि यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती घालून घ्यायची आहे आणि पाणी पण घालायचं। इथे बघू शकताय, मी इथे शिजलेली डाळ घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला कशी भाजी घट्ट पातळ बनवायची आहे तसं यामध्ये गरम पाणी घालू शकता। सगळी डाळ मी शिजलेली यामध्ये घालून घेतलेली आहे। आता ही थोडीशी घट्ट वाटते, त्यामुळे थोडंसं मी यामध्ये कुकरमध्ये गरम पाणी घालून यामध्ये घालून घेते। या पद्धतीने बघा, इथे मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये घालून मिक्स करून घ्यायचं। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 मिनटं हे शिजवून घ्यायचं। डाळ शिजलेलीच आहे, पण यासोबत डाळ पण ही शिजवून घेणार आहे। मस्त भाजी झटपट अशी तयार होते, एकदम चविष्ट बनते बघा। यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते आणि 5 मिनटं एकदम लो फ्लेम करायची आणि शिजवून घ्यायचं। इथे बघू शकताय, मीठ घातलेलं आहे चवीनुसार। मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मी एकदम कमी केलेली आहे आणि छान असं याला आपण उकळून घ्यायचं 5 मिनटं। इथे बघू शकताय, छान शिजवून घेतलेलं आहे, छान भाजी तयार झालेली आहे। मस्त मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे बघू शकताय, झणझणीत चविष्ट भाजी आपली हुलग्याच्या डाळीची किंवा काळ्या पावट्याची किंवा काळ्या घेवड्याची छान आपली भाजी तयार झालेली आहे। मस्त, नक्की एकदा तुम्ही गावरान पद्धतीने या पद्धतीने आमटी करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम मस्त बनते, झटपट अशी आणि मस्त छान तयार झालेली आहे।
करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने नक्की तुम्ही झणझणीत आणि चविष्ट ही गावरान पद्धतीने हुलग्याच्या डाळीची आमटी नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.